श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 200। हृदय शून्य नाथोबा। एके दिवशी सर्वज्ञांनी देवता शास्त्र व परमेश्वर शास्त्राचे निरूपण केले। निरूपण संपले मग भट्टोबास नाथोबांना विचारू लागले, नाथोबा, आज सर्वज्ञांनी जे निरूपण केले ते तुम्हाला काही आठवते का? आठवत नसेल तर मला ते सांगा पाहू। ते म्हणाले, नाही नागदेवा, मला काहीच आठवत नाही, एक शब्द देखील आठवत नाही नागदेवा। आणि भट्टोबासांना थोडेसे आश्चर्य वाटले। मग भट्टोबास सर्वज्ञांजवळ आले व म्हणाले, जी मी नाथोबांना विचारले, नाथोबा, आज सर्वज्ञांनी जे निरूपण केले त्यातले थोडेसे काही तुम्हाला आठवते का? यावर त्यांनी म्हटले, नागदेवा, मला काहीच आठवत नाही। तरी हे कसे काय? जी सर्वज्ञ म्हणाले, हा हृदय शून्य। त्यावेळी त्यांचे लक्ष दुसरीकडे होते। सर्वज्ञ म्हणाले, हृदय शून्य धर्मी अधिकारू नाही। यावर सर्वज्ञांनी वेडूवाचा दृष्टांत सांगितला। चंदनाची या जवळिका आरी बोरी, टाकळी वेहळ कडी, पाडळी वेदती परी, वेडू न वेदे का तो अंतर सारू नव्हे, तथा भीतरी पोकळ असे। तसे परमेश्वराजवळ युग धर्माप्रमाणे आचरण करणारे व विद्या मार्गाप्रमाणे देवतेचा कोमळ भक्ती मार्ग आचरणारे असतात। तसेच राजस तामस प्रकृतीचे असतात। तेही एखाद्या वेळेस परमेश्वराच्या बोधात तत्वास योग्य होतात, परंतु मतिमंद पुरुष तो बोध तत्वास योग्य होत नाही। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।